नमस्कार सांगलीकर. मिनी ब्लॉग दिवस 4. सकाळी हातरुणातून उठतोय का नाही तर जेनी बघा कशी करायला. पोटात दुखत असेल तिच्या चांगली बातमी देणार आहे ती लवकर. दार उघडतोय का नाही तर छोटा डॉन बघा कसा दारातच उभा आहे. उठायच्या आधीच बायकोनं कोंबड्या बाहेर सोडून खाद्य पाणी दिलं आणि माझं काम हलकं केलं. ते म्हणतात ना, बायको ही नवऱ्याची अर्धांगिनी असते, तसंच काहीतरी. मग आज दुपारी कोंबड्यांचं खाद्य आणायला जायचं होतं, कारण त्यांचं खाद्य संपत आलतं. मग मी तांदूळ घेतलं आणि पाणी टाकून भात शिजवायला घातला आमच्या जिमी, जेनी आणि छोट्या डॉनसाठी. तर मी त्यांच्या खायच्या पाट्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि अशा वाळत घातल्या. आणि मी बी थोडा चहा घेतला आणि मस्तपैकी गॅलरीत उभा राहून चहाचा आस्वाद घेतला. तर इकडे बघा आमच्या कोंबडीची मॅरेथॉन स्पर्धा चालू झाल्या. आमच्या छोट्या डॉनचं कॅल्शियमचं बोन पळवलंय त्यांनी. तवर इकडे भात शिजून तयार झालता. भात पाटीत काढून थंड केला. चपाती भाकरी अशी कुचकरली आणि पाटीत काढून घरच्या आमच्या म्हशीचं ताजं दूध त्यात मिसळलं आणि डॉनला आणि जिमीला खायला दिलं आणि थोडं कोंबड्यांना पण दिलं, कारण यांना खाऊ देत नव्हत्या. बघा कसा दणका लावला. जेनीला खायला घालायला बोलावलं तर जेनी इकडे कशी बसल्या बघा. मग गेट खोलून तिला आत घेतलं आणि तिला पण खायला घातलं. आणि इकडं मिट्टूला पण खायला प्यायला दिलं. कसं हाय प्रेम, कसं एकमेकांना चारत्या. मग आवरून आम्ही बी निघालो खाद्य आणायला तासगावला.